आजची रेसिपी सुरू करण्याच्या पहिले सर्वांना मनापासून कृष्ण जन्माच्या हार्दिक शुभेच्छा। तर आज बघणार आहे आपण कृष्ण जन्म विशेष सुंटोडा। आमच्या विदर्भाकडे कृष्ण जन्मासाठी जो ड्रायफ्रूटचा प्रसाद केला जातो त्याला सुंटोडा म्हणतात। काही ठिकाणी याला पंजीरही म्हटले जाते। सर्वांची करण्याची पद्धत वेगवेगळी असते, तर माझी या पद्धतीने आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। यासाठी घेतले आहे आपण ड्रायफ्रूट्स, जे मोजून मापून घ्यायची आवश्यकता नाही आहे। आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतो, फक्त आपण साखर जे आहे ती शेवटी मोजून घेणार आहे। तुमच्या साईडला कृष्ण जन्मासाठी जो प्रसाद त्याला काय म्हणते आणि ती कशा पद्धतीने करतात मला कमेंट करून नक्की सांगा। तर घेतलेलं आहे आपण खोबरं, त्याला खिसून घेणार आहे। याऐवजी तुम्ही जे मार्केटमध्ये विकत मिळते खोबरा खीस, तुम्ही ते घेऊ शकता, पण खिसलेल्या खोबऱ्याची टेस्ट एक नंबर राहते। तर आपण पॅनमध्ये केलं आहे तूप गरम, त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण तळून घेणार आहे। सर्व ड्रायफ्रूट्स आपण वेगवेगळे तळणार आहे, कारण सगळ्यांची शिजण्याची पद्धत वेगवेगळी असते। सुरुवातीला आपण बदाम काजू छान तळून घेतलेले आहे बघा। आता यामध्ये टाकणार आहे आपण खारीकचे तुकडे बघा। आता याला शिजायला जरा वेळ लागतं, थोडंसं लाल करून घ्यायचं आहे आपल्याला, कोरडं करून घ्यायचं आहे, पावसामुळे हे जरा वातड असतं बघा। छान आपल्याला मस्त तळून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकणार आहे आपण थोडं थोडं डिंक। एकदमच डिंक नाही टाकायचं आहे, कारण आपल्याला छान फुलवायचं आहे याला, नाहीतर ते दातात अटकतं बघा। आता त्यामध्ये टाकलेलं आहे तुपामध्ये धने, मिरे, लवंग आणि विलायचीचे दाणे। आता त्याला पण छान मस्त आपण तळून घेणार आहे बघा, लाल करून घेणार आहे। आता त्याच पॅनमध्ये टाकलेलं आहे मी खोबरा खीस, खसखस आणि सुंठाचं पावडर। आता त्याला मस्त आपण भाजून घेणार आहे। खोबरा खीसचं आपल्याला पूर्ण लाल करून घ्यायचं आहे आणि हाताने खोबरा खीस मोडून बघायचं आहे। जर व्यवस्थित मोडलं गेलं तर छान भाजलं गेलं समजायचं आहे। नंतर गॅस बंद करून पॅन खाली उतरून घेणार आहे। आता वन बाय वन आपण सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। सुरुवातीला मी साखर फिरवून घेतलेली आहे, नंतर बदाम काजू फिरवून घेणार आहे। थोडं जाडसर आपल्याला पीठ करायचं आहे, त्या खोबरा खिसमध्ये टाकायचं आहे बघा। मी तुम्हाला सगळंच दाखवते। मस्त आपल्याला खारीक वगैरे सगळं आपल्याला वन बाय वन स्टेप बाय स्टेप छान मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। जाडसर असं पावडर आपल्याला करायचं आहे बघा, आणि सर्व एकत्र करून घ्यायचं आहे शेवटी, कारण सगळ्यांची मिक्सरमधून फिरण्याची पण पद्धत वेगवेगळी असते बघा। खारीकला जरा जास्त वेळ लागते बघा। आता सर्व इन्ग्रीडियंट छान आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे, आणि हे सर्व इन्ग्रीडियंट छान आपल्याला हाताने चोळून एकत्र करायचे आहे। यामुळे काय होते, सुंठ मिरे वगैरे व्यवस्थित प्रसादामध्ये मिसळल्या जातील बघा। इतका सुंदर मनमोहक सुगंध सुटला आहे माझ्या घरात बघा। आता हे जे आपण सारण तयार केलेलं आहे ड्रायफ्रूटचं, आपण मोजून घेणार आहे। तर हे भरले होते माझ्या 3 वाट्या बघा। आता यामध्ये टाकणार आहे मी 1.5 वाटी पिठी साखर। तुम्ही याऐवजी गुळाचा पण वापर करू शकता, मी पिठी साखरचा वापर केला आहे। तर तुम्हाला आणखी गोड लागत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता, 2 वाट्या करू शकता बघा। आणि मी जास्त असं प्रसाद करते, कारण माझ्या घरी सगळ्यांना सुंटोडा खूप आवडतो बघा। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। बघा आता मस्तपैकी आपण याला एकजीव करून घेणार आहे। हे पण आपल्याला हाताने छान चोळून एकत्र करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने माझा सुंटोडा तयार झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।